कृष्णमणी कंठी धरला कृष्णमणी अवघा जणी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समानन्दतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
विठाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने आणि भाविका एका जनार्दनी तुमचा दास दयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठाला कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम 8वं वर्ष पूर्ण होते आज संध्याकाळपासून ग्रह हरिपाठ नाही लाऊडस्पीकर नाही आता 1-2 तासांमध्ये सगळं रिकाम होईल काही लोकांना आनंद होईल काही लोकांना वाईट वाटेल की 8 दिवस कसे गेले आम्हाला कळालं नाही जीवनामध्ये आनंद लुटायचा तर असा पण सर्वांना साध्य होत नाही कारण महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये जी लोक झाली त्यांचे वंश पुढे चालत असतात प्रत्यक्षात कृष्ण भगवान असताना सुद्धा दुर्योधनाला देव कळाला नाही प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र असताना त्यांना सुद्धा देव कळाला नाही कुणाला रावणाला कळाला नाही मंथरेला कळला काय दुश्मनी होती तिची तरी सुद्धा तिने आग लावलीस आणि बिचाऱ्या प्रत्यक्षात महाविष्णूचा अवतार असणाऱ्या प्रभू रामचंद्राला वनवास करावा लागला प्रत्यक्षात देहाने देव पृथ्वीवर असताना सुद्धा या लोकांना कळलं नाही तर तेच देव पुन्हा संत म्हणून अवताराला आले तर त्यांचं तरी कळालं का तुका म्हणे सांगू किती शिंदळीचे ना एकती काणी नाही का शिंदळीचे पुढे रडतील भटकीचे शिवी द्यावी लागली शिवी त्यांना द्यावी लागली की नाही कळत येथे कुणाचे काय गेले ज्याचे त्याने अनहित केले मग काय हित आहे हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध पण हेच कळत नाही माणसाला भ्रांती झाली कसं काय कळेल तुका म्हणे सांगू किती आणि ह्या भगवंताच्या मूर्ती काय वाटतं तुम्हाला संतांचे बोल खोटे असतात का संत कधी खोटं बोलतात का मग ह्या भगवंताच्या मूर्ती आहेत म्हणतात ते जे जे भेटे भूत कोणचं स्मशानातलं भूत ही पंचमहाभूताची भूत देह गंडेला ते जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत आणखी काय सांगावं त्याने तुम्ही स्वतः देव आहात कशाने आतल्या शक्तीने आतली शक्ती आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे नाही का काय नटवायचं त्याला साबण काय तेल काय नाही का बघा ना किती नटवलं याला किती नटवलंय बघा आणि ह्या नटवलेल्या ह्या दही हंडीला पुन्हा काय करायचंय ठोकायचंय तिला ते पण हातोडीने आणि सगळं आतलं बाहेर काढायचं मग नटवलं कशाला याला कशाला नटवलं याचा काय उपयोग त्याच्यात भरलेला आहे चुरमुरे दही लोणी त्याच्यात भरलेला आहे याच्यात नाही आहे का याच्यात मध्ये आहे आपल्याला या षडविकाराचं रूपांतर षडगुणामध्ये करायचं आहे भगवंत षडगुण आहे आपण षडविकाराने भरलेले आहोत त्याचं परिवर्तन करायचं आहे परिवर्तन केलं की नाही जे चुरमुरे आहेत कशाचे आहेत ते तांदळाचे परत तांदूळ होतील का ते जे तुम्ही दही टाकलं कशाचं झालं दही ते दूध होईल का किती सोपं सांगितलं बघा ना संतांनी याचं जर तांदूळ होत नाही याचं जर पुन्हा दूध होत नाही तर मग बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या
बीज भाजून केलेलाही बीज भाजणी केलेला आम्हा जन्मावर नाही. ऐसे देवाची वाणी, आम्हा जन्मावर नाही. बीज भाजून गेली नाही, आम्हा जन्मावर नाही. ऐसे जगणारी नाही, आम्हा जन्मावर मग हे बीज भाजून जर चुरमुरे केलेत, दुधाचं दही केलं, पुन्हा जर ते पदार्थ होऊ शकत नाही. हे कशाचं बनवलंय? जे बांधलंय ते फुटल्यावर पुन्हा कशाचं जाणार? त्याच्यामध्ये आकार आणलाय म्हणून त्याला काय म्हणता तुम्ही? गाडी मोडीचा पिंजरा केला, गाडी मोडीचा पिंजरा केला. केला, गाडी मोडीचा पिंजरा केला. गाडी मोडीचा पिंजरा केला, गाडी मोडीचा पिंजरा केला. चंद्रा गोगोई सर्विला, चंद्रा गोगोई सर्विला. उडून गेला, राघवा उडून गेला. शिराजी कामाने गाला, राघवा उडून गेला, राघवा उडून गेला. राघवा उडून गेला, राघवा उडून गेला. निघून गेला वारा, गाली राहिला पसारा. मग आपण आता बसलोय, मी आता बोलतोय, खातोय पितोय फिरतोय, कोणाच्या जीवावर? कोणाच्या जीवावर? अहंकाराने अज्ञानाने तो माणूस म्हणतो माझ्या जीवावर, माझ्या जीवावर मी कामाला जातो, माझ्या जीवावर म्हशीचं दूध काढून आणतो, माझ्या जीवावर सगळं मी खातो पितो, माझ्या जीवावर. मग तुमच्या जीवावर 100 वर्षाचं बॉन्ड लिहून द्या ना. शशभंगूर नाही भरवसा, शशभंगूर नाही भरवसा. वारे जावाला थोडा माया आशा, काही नजले मग गडा पडला माझा. पुढे हुशार आहे सारा, क्षणभंगूर नाही भरोसा. सर्वांना पटते का हे? संतांचे बोल खोटे आहेत का? आहे का खरं क्षणाचा भरोसा? कोणता क्षण पुढे उभा राहील, कोणत्या क्षणाला हा देह जाईल, हे सांगू शकतं का कोण? आणि तरी सुद्धा तो म्हणतो मी, माझं घर, माझी शेती, माझी बायको, माझी मुलं, माझे नातू, आई बाप बहीण भाऊ. अरे बाळा, तू तरी आहे का तुझा? तू सुद्धा तुझा नाही, तुझा देह तुझाच नाही. तो पंचमहाभूताचा गोळा तुला दिलेला आहे, साधन म्हणून दिलेला आहे. आणि त्याने तुला ओळखायचंय तू कोण. कशाने ओळखायचंय? या देहरूपी साधनाने तुम्हाला ओळखायचंय की मी कोण आहे मी कोण. करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, कोण आहे मी. आणि हे जर नाही ओळखलं ना, तर मग पुन्हा 3 गुणी 4 खाणी आणि 84 लक्ष योनी, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. यानंतर मनुष्य देह नाही, लक्षात ठेवा. पावला देह अवघाई, पावला देह
नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती, तरी चित्ती का न धरावे. देवाच्या देहामध्ये, संतांच्या देहामध्ये, ऋषीमुनीच्या देहामध्ये आणि आपल्या देहामध्ये काय फरक आहे? त्यांना 4 तोंड होती, 10 पाय होते, असं काय होतं का? 10 डोळे होते, असं काय होतं का? आपल्याला जे आहे तेच त्यांना होतं, पण त्याने ते सार्थकी लावलं. कशाला भेद पाहिजे सांगा ना? रक्तामध्ये गटात फरक असतो, रक्तात फरक नसतो. रक्तामध्ये फरक आहे का? आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्म आहेत, पण रक्तामध्ये फरक आहे का? मग माणुसकीमध्ये का फरक करावा? अरे सर्व देवांचीच लेकर आहेत ना, नवे नवे देवच आहेत सर्व. त्यांनी घेतलेली रूप आहेत ही. कशा करता घेतलेले? मी कोण आहे हे जर ओळखता नाही आलं ना, संतांचे बोल कधी खोटे ठरत नसतात. ते अभंग आहे, अभंग. ते कधी भंग पावत नाही. म्हणून संत अवतार आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या विचाराप्रमाणे जर आपण वागलो तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला आनंद वाटतो. दुःखमय असणारा जो संसार आहे तो सुखामध्ये परिवर्तन होतो. त्याकरता आजचा जो हा काल आहे हा सांगत आहे. काला झाल्यानंतर आता तुम्ही काय सांगता? घरी जा, आता झालं, आता जेवण करा आणि घरी निघा. मंदिराचं काम चालू आहे, भरपूर दिवस चाललं, मोठं मंदिर होतं, पण जोपर्यंत कळस पूर्ण होत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही. नदी खळखळ खळखळ वाहते, पण नदी जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत नदीचं पूर्ण जीवन होत नाही. तिला शांतता कधी लाभते? समुद्राला मिळाल्यानंतर. तसं मातीपासून हे बनलं, मातीपर्यंत जातं. मग आपण कुठून आलो? कधी विचार केलाय का? कुठून आलो आपण? म्हणे आई बापाच्या पोटातून. आई बापाच्या पोटाच्या अगोदर कुठे होतो? अनेक योनी फिरला, परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने या निर्गुण निराकारामध्ये होता. निर्गुण निराकारातून मग सगुणामध्ये आलात आणि पुन्हा तुम्हाला कुठे जायचंय? निर्गुणामध्ये जायचंय. हा आपला प्रवास आहे. लिहितात पाट्या वैकुंठपाशी वाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी. नरकवाशी कोण लिहितं का पाटी? पण तिथे गेल्याशिवाय राहत नाही, कारण मार्गच माहीत नाही. या तिन्ही लोकांचा मार्ग माहीत असेल तर तुम्ही पाट्या लावा ना, पण माहीतच नाही ना त्यांना. काही केलं नाही त्यांनी आयुष्यभर. आता बघा ना, पंगत दिली नाही, पंक्तीला आले नाही, ज्ञानेश्वरी वाचली नाही, श्रीमद भागवत कथा वाचली नाही, आणि काला खायला आले. हात पुढे केला, काला द्या आम्हाला. तो काला नाही होत. तो नुसत्या लाहे आणि दह्य येते, ते तुम्ही घरी पण खाऊ शकता. इथेच खायची काय गरज आहे? या काल्याला महत्व आहे. हा काला देवादिकांना सुद्धा मिळाला नाही. नाही, वैकुंठात सुद्धा नाही हा काला. वैकुंठी डोळायचे नाही, वैकुंठी डोळायचे नाही, वैकुंठी डोळायचे नाही, वैकुंठी डोळायचे नाही. कवन नाही कायाचे, कवन नाही कायाचे, खरोखरच वैकुंठात नाही. का बरं? काला करण्यासाठी देव, संत आणि भक्त एकत्र पाहिजे असतात. वैकुंठामध्ये नाही, त्यामुळे वैकुंठात काला नाही. मग त्या देवालाच इथे यावं वाटतं बरं का. त्या भूवैकुंठावरच देव आले.
तुकाराम महाराज नुसतेच वैराग्यमणी नव्हते, ते आज श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांनाही कळालं की हे माझं नाही आहे. किती मोठा व्यवसाय होता त्यांचा माहिती आहे का? विश्वंभर बाबापासून त्यांची पिढी सतत वारी करणं, सतत देवाचं ध्यान करणं, देवावर उपकार झाले. आणि देव म्हणायला लागले त्यांना, तुकाराम महाराजांच्या वडिलांना, की तुम्ही मागा काहीतरी. पण ते मागत नव्हते, फक्त भक्ती करायची आहे. नाम दिलंय, नाम नुसतं घेत राहायचंय. याचा मला काय फायदा, कशासाठी घेऊ मी? नाही, करत राहायचं, चालत राहायचं, बोलत राहायचं. कधी कुठे कशाने याची उत्तरं तुम्हाला मिळणार नाही. कधी कुठे कशाने याची उत्तरं मिळणार नाहीत. भगवतमय व्हायचंय आपल्याला, ईश्वरमय व्हायचंय आपल्याला, ब्रह्ममय व्हायचंय आपल्याला. कारण का, हे तुमचं नाही आहे. हे पंचमहाभूताचं जे डबडं आहे ते त्याला परत करायचं आहे. किती वर्षाकरता घेतले तुम्हाला माहित नाही. कुणाच्याही अंगावर शिक्के मारलेले नाही. पुढच्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. खाता खाता, चालता चालता, बोलता बोलता, झोपता झोपता, नव्हे झोपेतून तो सकाळी उठवेल की नाही हे सुद्धा नाही सांगता येत. अशी त्याची सत्ता आहे. आणि हे ओळखण्याकरता हा देह आपल्याला दिलेला आहे. हा तुमचा नाही, हा पंचमहाभूताचा देह आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कंठी धरला कृष्णमणी. आम्ही तो कंठामध्ये कृष्णमणी धरलेला आहे. आणि त्यामुळे काय झालं, कंठात कृष्णमणी धरल्यामुळे मी स्वतः कळालो मला मी कोण आहे ते. आणि मी कळाल्यामुळे जग कळालं मला. पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. पिंडात जर नाही कळालं तर ब्रह्मांडामध्ये काय कळणार सांगा ना. मी कोण आहे हेच कळलं नाही तर ब्रह्मांडाचा तुम्ही अभ्यास काय करणार. मग हे कळाल्यानंतर मी जेव्हा ब्रह्म आहे जेव्हा कळतो तेव्हा ते तुमच्यासाठीच नसतं. ते तुम्हाला तळमळ लागते इतरांना पण सांगावं. शहाणे करून सोडावे सकळ जण धरावे नाही. आपणास जे जे ठावे ते इतरास सांगावे. आणि शहाणे करून सोडावे धरावे नाही सकळ जण. बघा, तुम्हाला तुमच्या लग्न करून दिलं, तुमचा संसार सुरू करा. स्वतः संसार सुरू करा. आता ही मुलं आहेत, ही मुलं आहेत, हे बाप होणार आहेत की नाही? बाप होणार आहेत की नाही? यांचा संसार होणार आहे की नाही? हे आजोबा होणार आहेत की नाही? पंजोबा होणार आहेत की नाही? यांचा संसार सुरू झाला की नाही? तसं तुम्हाला तुमची ओळख करून दिली आहे आणि तुम्ही स्वतःची ओळख करून इतरांना सांगायचंय. ते कार्य तुम्हाला सुद्धा करायचंय. मी इथे उभा राहून कीर्तन करतो. रात्री भारतीताईचं कीर्तन झालं, तुम्हाला पण करायचंय उद्या. तुम्हाला का बरं करायचं नाही? का करू शकत नाही तुम्ही? मला कुठं जमतंय? का जमत नाही? अशक्य ते काय तुम्हा नारायणा निर्जीवा शक्ती आणावया. असं जेव्हा तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, तसे या देहाने आपण काय करू शकत नाही. तुमचा भ्रम आहे तो, तुमची भ्रांती आहे की माझ्याच्याने ते होणार नाही. म्हणून ते म्हणतात, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणत होते आणि आत्मस्वरूपी घातले हारून या. तो आत्मा तुम्ही आहे, तुम्हाला प्रत्यक्षात दाखवून दिलाय. ते म्हणतात, मला कळालं मग काला वाटो एकमेका आणि वैष्णव निका संभ्रम. सर्व वैष्णव करायचे, एकमेकाला द्यायचं, एकमेकाला भरवायचंय. त्यामुळे काय झालं, एकाच चरणामध्ये एकाच अभंगामध्ये 4 गोष्टी तुकाराम महाराजांनी सांगितल्या की आम्हाला ज्ञान झालं. बरं का, ज्ञानाचा परिणाम असा झाला की कंठी तो कृष्णमणी धरल्यामुळे सर्व जगामध्ये प्रकाश आम्हाला दिसला. कर्माचा परिणाम असा झाला की वाकुल्या ब्रह्मादिका आणि उत्तम लोका दाखवू. अरे आम्ही बघा ना, नवीन नवीन साधकाला असं वाटतं आम्हाला एवढं कळालंय, आम्हाला एवढं कळालंय, तुम्हाला काहीच नाही कळालं. म्हणजे कोणाला म्हणता तुम्ही? ब्रह्मादिकांना. ते असेल पण त्यांना सुद्धा तुम्ही म्हणता एक नवीन साधक नामधारी. कारण त्याचा जो आलेला अनुभव असतो ते इतरांना आलेला नसतो. म्हणून तो म्हणतो वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि तुका म्हणे भूमंडळी, ह्या भूमंडळामध्ये या पृथ्वीवर
आम्ही बळी वीर गाडे म्हणजे काय? जे गाडी वीर आहेत की नाही, जे गाडी वीर आहेत ना, त्याच्यामध्ये आमचा नंबर आहे. आम्ही बळी आहेत त्याच्यात, असं त्याचा अर्थ आहे. 4 चरणाचा अर्थ जरी तुम्हाला धावता कळाला तरी काला कोणाला मिळाला, मिळाला म्हणजे तो कळाला नाही, आणि तो वाटण्याचा सुद्धा अधिकार पाहिजे. कोणी कोणाला तो काला वाटू शकत नाही. ज्यांना नाम आपण दिलेलं आहे ते दुसऱ्याला नाम देऊ शकतं काय? आणि दिलं तर फार नुकसान आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला कळालेलं नाम जर तुम्ही इतरांना सांगितलं तर ते फार मोठं पाप आहे. कशावरून? अगोदरच काय? जग कसं आहे? उद्धट करू नये गुह्य प्रगट, मोडेल भक्तीची वाट, संत जन कोपतील, मातृगमनाचं पाप लागेल, आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीची आण, अशी शपथ आहे. म्हणून ते प्रगट करू शकत नाही. तुम्हाला तो अधिकार प्राप्त करायचा आहे, अधिकार प्राप्त करायचा आहे. शाळा शिकला, 7वी पास झाला म्हणून तुम्ही लगे 12वीचा वर्ग शिकू शकत नाही. तुम्हाला सुद्धा BA BEd व्हावं लागेल, MA BEd व्हावं लागेल, तर तुम्ही त्या विद्यार्थ्याला शिकवू शकता, मग तुम्ही शिक्षक होऊ शकता. म्हणजे तो काला वाटण्याचा अधिकार तुम्हाला नाही. अधिकार मिळवू शकता तुम्ही, ते सर्टिफिकेट प्राप्त करू शकता. तू पण कीर्तन करू शकते, तू कीर्तन करू शकते, अधिकार तो प्राप्त करू शकता. मग ते प्राप्त करण्यासाठी ग्रॅज्युएशन चालू आहे की नाही? आता डॉक्टर व्हायचंय, पण तुम्हाला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अभ्यास करावा लागतो, आणि मग सर्टिफिकेट मिळाल्यानंतर MBBS मग तुम्ही काय करता? दवाखाना टाकता, आलेले पेशंट बरे करता, आहे की नाही? तसं इथे पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे. पण हा काही व्यवसाय नाही आहे. कीर्तन करणं म्हणजे व्यवसाय नाही. कीर्तनाच्या पैशावर संसार चालतो असं नाही. करणाऱ्याने केला असेल तो, पण कीर्तन करून मिळालेल्या पैशामध्ये संसार चालवणं हा मात्र मुख्य संतांचा उद्देश अजिबात नाही. त्यांचा विचार तो अजिबात नाही. त्यांना काय सांगायचंय? बाबांनो, सर्वात दुःख कोणतं आहे? जन्म मरणाचं दुःख आहे. आणि हे जन्म मरणाचं जे रहाट गाडगं आहे हे संपवायचंय तुम्हाला. कधी संपवणार? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावी फजित, म्हणून जीव भ्याला आणि शरण विठूशी गेला. किती वेळा जन्मा यायचं? माणसाला दररोज चिंता कशाची असते? रोज उठून या खावयाची चिंता, आपुल्या हितानं आठवशी. आपलं हित काय कळतच नाही ना, कळतं का? म्हणून काल्याच्या माध्यमातून तुकाराम महाराज असं म्हणतात की जो आम्ही कंठामध्ये कृष्ण धरलेला आहे, तो कसा धरलेला आहे कंठामध्ये? कंठामध्ये धरला म्हणजे कंठी म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये, कंठामध्ये कृष्णमणी धरलेला आहे. कृष्णमणी म्हणजे तो कोण आहे? रत्न आहे. मणी म्हणजे रत्न आहे तो, बरं का? मग तो रत्न जर मनात धरला, आता रत्न कोणाला म्हणतात? ज्या जातीमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे त्याला रत्न म्हणतात. नारी रत्न, नारी रत्न की नाही? कोण? लक्ष्मी. 14 रत्न आहेत तिने समुद्र मंथनामध्ये निघालेले, हे 14 रत्न आहेत की नाही? मग विष हलाल, त्या विषामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं ते विष, म्हणून त्या विषाला सुद्धा रत्न म्हटलंय. उच्च सर्व घोड्यामध्ये उत्तम असणारा तो, त्याला सुद्धा रत्न म्हटलेला आहे. ऐरावत सर्वश्रेष्ठ, हत्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याला रत्न म्हटलेलं आहे. नवे नवे पारिजातक, सर्व फुलामध्ये पारिजातक हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याला रत्न म्हटलेलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई रत्न म्हटलंय, श्री रत्न आहे. म्हणजे सर्वश्रेष्ठ असणाऱ्याला काय केलंय आपण? त्याला रत्न म्हटलेलं आहे. तर सर्व नामामध्ये, सर्व मंत्रामध्ये नाम हे श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. सर्व 1 कोटी मंत्र आहेत. किती? 1 कोटी मंत्र. आणि त्या मंत्राचा राजा म्हणजे एक नाम आहे. कारण एका नामापासून अनेक मंत्र तयार झाले. मग ज्याच्यापासून तयार झाले तेच घेतलं तर? तुमच्या गावामध्ये पंतप्रधानाचा जावई राहतो, पण ह्या पंतप्रधानाला जावई नाही आहे सध्याच्या, पण पंतप्रधानाला जर जावई असेल, तुमच्या गावात राहत असेल, तर त्यांची जर तुम्ही ओळख केली तर तुम्हाला मंत्री भेटायला येतील की नाही? म्हणजे पंतप्रधानाच्या
जावायला तुम्ही भेटला, दुसऱ्यांना भेटायची गरज नाही ना. तसं प्रमुख जो आहे देव निर्गुण निराकार, ते जर तुमच्याकडे तुम्हाला समजला तर इतरांकडे जायची गरज आहे का? तेच तुम्हाला भेटायला येतील, आमदार खासदार तुम्हाला भेटायला येतील. म्हणून मुख्य माणसाला पकडायचं, जे मूळ आहे त्याला पकडायचं. आणि ते मूळ म्हणजे काय आहे? कृष्णमणी. म्हणून सर्वश्रेष्ठ असणाऱ्या सर्व जातीमध्ये त्याला जसं रत्न म्हणतात, तसं तो कृष्णमणी तुमच्या कंठात धरल्यामुळे काय झाला परिणाम? तुम्हाला तो कळाला. कृष्ण म्हणजे दुसरा अर्थ काय होतो माहितीये का? कृष्ण म्हणजे काळा. काळा रंग असा आहे. सगळे रंग करा तुम्ही, बर का, सगळे रंग करा आणि त्याच्यात काळा रंग होता, काय होईल? दुसरे रंग तयार होतील का? सगळ्या रंगाला बाद करून टाकलं त्यांनी. काळा रंग सर्वश्रेष्ठ आहे, तो बदलू शकत नाही. तसा तो कृष्ण म्हणजे काळा, तो म्हणजे कृष्ण तुम्ही तुमच्या कंठात धरलेला आहे. दुसरी गोष्ट, काळा म्हणजे काळी पोत, बर का. तुम्हा सर्वांना माहिती आहे, ज्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, काळी पोत आहे, ती काय आहे? कशाचं प्रतीक आहे? सौभाग्यवतीचं प्रतीक आहे की नाही? आणि बाकीचे दागिने नसले काय फरक पडतो? काही फरक पडत नाही, कारण ती पतिव्रता आहे, ती लक्ष्मी आहे त्या घरची, आहे की नाही? मग दागिन्याला महत्व आहे का? मंगळसूत्राला मात्र महत्व आहे. मग मंगळसूत्र म्हणजे तो कृष्ण, मी प्रमुख, तो माझ्या कंठात धरलेला आहे. मग त्याला काय कमी आहे? कृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, वेदू जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, आणि कणू सांडून उपरला कोंडा दिसा. अरे ज्या कोंड्यामध्ये जाणीच नाही ते उपनतो कशाला? कशासाठी उपनतोय? दादा विद्या 64 कला जरी झाल्या अवगत सकळा, तरी एक नौपजे प्रेम कळा तरी झाल्या निष्फळ. दासबोध म्हणतोय बरं का. दासबोधामध्ये रामदास स्वामी म्हणतात, 14 विद्या 64 कला आहेत तुमच्याकडे, पण एक जर प्रेम कळा नाही कळली, प्रेम कळा एका पारड्यात आणि एका पारड्यात 14 विद्या 64 कला आहे. कोण श्रेष्ठ आहे? प्रेम कळा श्रेष्ठ आहे. आणि ही प्रेम कळा या काल्याच्या माध्यमातून ती मिळत असते. मग तो कोणता काल असेल त्याचा विचार करा तुम्ही. प्रेम आणि नाम एकत्र आलं पाहिजे. प्रेम आणि नाम एकत्र आलं पाहिजे. नामामुळे प्रेम निर्माण होतं, आणि त्या प्रेमामुळे तुम्हाला कळतं की मी कोण आहे, हे जग कोण आहे, माझं कोण आहे. असा हा जो काल आहे, तो काला करण्यासाठी प्रत्येकाला खाण्यासाठी म्हणून सांगितलंय की काला खायचा, काला खायचा. आज काय काला 7 दिवस नाही आले तर चालेल, पण काल्याच्या दिवशी कशा करता? भरपूर असतं काल्याच्या वेळेला, अनेक पदार्थ असतात, पण तो काला नाही बाबांनो. तो काला जीव शिवाचा काला, हरिनामाचा खिचडी काला, तो काला करता आला पाहिजे. आणि तो कृष्ण भगवान तो माझ्या कंठात धरल्यामुळे, मी स्वतः कळाल्यामुळे, ज्या स्त्रीला मी पतिव्रता आहे, मी सौभाग्यवती आहे, तिला हळदी कुंकवाचा मान आहे की नाही? मग ते जसे एका मंगळसूत्राने सिद्ध होतं, दागिन्याने नाही. म्हणून कृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला सुखी व्हायचंय का? तुम्हाला सुखी व्हायचंय का? मज एकी विना हे त्रयी धर्म आकारण, आता माते जाणून काही नेन, तू सुखी होशी. तुला सुखी व्हायचंय का? मला प्राप्त कर फक्त. म्हणून तुकाराम महाराजांनी फक्त काय कोणाला प्राप्त केलं? कृष्ण भगवंताला. म्हणून ते म्हटले पहिल्या चरणामध्ये, आ